मैं जनता को यही संदेश देना चाहूँगा कि जो सच्चा धर्म है, चाहे कोई भी धर्म हो, उस सच्चे धर्म को मान के आप अपनी जिंदगी को गुजारे। धर्म का विपर्यास करके अगर कोई उसका इस्तेमाल गलत चीज़ों के लिए करता है तो उसका साथ न दे। सच्चा धर्म वो नहीं है जो पॉलिटिक्स वाले बताते हैं। सच्चा धर्म वो है जो आपका धर्म ग्रंथ बताता है, जो आपके महापुरुष बताते हैं, और वो आप बखूबी जानते हैं। मगर पॉलिटिशियंस अपने मतलब के लिए इस धर्म का विपर्यास करके आपके सामने रखा जाता है, जिसकी वजह से आज हम जो भी लोग हैं जो ऐसा कहते हैं हम तो धार्मिक हैं, हम नमाज पढ़ते हैं, हम मंदिर जाते हैं, आज दुख में है। अगर हमको सुख चाहिए तो हमको पॉलिटिशियंस का जो मिलावटी धर्म है उसमें न घुसते हुए हमारे धर्म ग्रंथ में जो सच्चा धर्म लिखा हुआ है उसका स्टडी करके उसके ऊपर अमल करना पड़ेगा। तभी हमारे में जो गम जिंदगी में हम देखते हैं वो दूर हो सकते हैं, नहीं तो हम हमेशा गम में ही रहेंगे। मैं पहले जनता से ये बात करना चाहता था कि आप लोगों को इंटरेस्ट किस में है, क्योंकि ये इलेक्शन हर्षवर्धन यादव के करियर की बात नहीं है। ये इलेक्शन लोगों की हर रोज़ की ज़िंदगी के अंदर कुछ फ़र्क चाहते हैं क्या लोग, इसको लेकर के ये इलेक्शन है। तो मुझे पहले ये लोगों से पूछना ज़रूरी है कि आप चाहते क्या हो। आप अगर बोलते हो कि मैं धर्म के नाम पे इलेक्शन में वोट दूंगा, तो मैं आपको पूछूंगा कि आपका जो ये रवैया है, आपने कई साल इस रवैये का यूज़ किया, आपने कई साल इस रवैये के बारे में सोच करके आपने वोट किया, आपको इसका रिजल्ट क्या आया है। इसका मतलब ये नहीं है कि धर्म गलत है, इसका मतलब ये है कि पॉलिटिशियन गलत है। सच्चा धर्म अगर आप चाहते हो तो सच्चा धर्म चाहे कोई हो, वो कभी आपको हर रोज़ की ज़िंदगी में परेशानी नहीं आने देता है। इसीलिए उस धर्म की स्थापना हुई है कि लोगों की ज़िंदगियों में से गम निकल जाए, परेशानी निकल जाए, लोग खुश रहे। मगर आज वो नहीं हो रहा है, और अगर वही बात नहीं समझ पा रही है, लोग आवाम नहीं समझ पा रही है और पॉलिटिशियंस के बातों में जा रही है, पॉलिटिशियन जो धर्म बताते हैं उस पर विश्वास रख रही है, मुझे नहीं लगता कि फिर मेरा कोई काम यहाँ पे है। मुझे लगता है कि जनता फेल है। मैं किसी पॉलिटिशियन को, मैं किसी पुढ़ारी को, किसी आमदार को, खासदार को, मंत्री को, किसी प्रधानमंत्री को मैं ब्लेम क्यों करूं? क्योंकि उनको नहीं चुन के दिया है पाकिस्तान के या बांग्लादेश के लोगों ने, उनको हमने चुन के दिया है। इसका मतलब हमारी गलती हुई है। अगर हमारे काम नहीं हो रहे हैं और हमारे प्रतिनिधि हमारे बारे में नहीं सोच रहे हैं, इसका मतलब गलती उनकी नहीं है, गलती हमारी है। और अगर हमने धर्म के नाम पे उनको वोट किया है और वो ये काम नहीं कर रहे हैं, इसका मतलब वो धर्म का अनुपालन नहीं कर रहे हैं, क्योंकि धर्म गरीब लोगों के लिए होता है। और अगर गरीब का ही काम नहीं हो रहा है और हम धर्म के नाम पे वोट कर रहे हैं, इसका मतलब हम लोग को उल्लू बनाया जा रहा है। हम लोगों की गलती है, कोई प्रधानमंत्री की, कोई मंत्री की कोई गलती नहीं है, कोई खासदार की, कोई आमदार की गलती नहीं है। हम लोगों ने वोट किया है, हमारी गलती है। हमको हमारी गलती सुधारनी पड़ेगी, तब हमको बेनिफिट मिलेगा, नहीं तो नहीं मिलेगा। कितना भी गाली दोगे किसी को, ये पार्टी उस पार्टी को गाली देगी, वो पार्टी इस पार्टी को गाली देगी, कुछ नहीं होने वाला। हमको बदलना पड़ेगा। है क्या? बताइए। होगा मुझे बोलिए, नहीं होगा जयराम जी की। औरंगाबाद संभाजीनगरची महापालिका येते आहे। औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक वर्षाचं राजकारण आपण बघतो। या राजकारणामध्ये धर्म मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो। मग तो कोणताही धर्म असू दे, हिंदू असू देत, इस्लाम धर्म असू देत, बुद्ध धर्म असू देत, सिख धर्म असू देत, कुठलाही धर्म असू देत, त्याचा सातत्याने वापर होताना आपल्याला दिसतो। आता या सगळ्या
धर्माचा वापर होत असताना प्रत्येक पक्ष हा कुठेतरी धार्मिक भावनांचा आधार घेऊन निवडून येतो असं जर मी म्हटलं तर मला वाटत नाही की मी काही चुकीचं बोलतोय. मला प्रश्न आम जनतेला विचारायचा आहे. मी इथं कुठल्या पुढाऱ्याला प्रश्न विचारायला आलेलो नाहीये. आम जनतेला मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लोक या जिल्ह्यामध्ये या धर्माच्या नावाने अनेक वर्षापासून मतदान करत आलेला आहात. इम्तियाज जलील निवडून आले म्हणून हिंदू समाजाने माझ्यावर प्रचंड राग काढला. फक्त त्यांचा धर्म इस्लाम होता म्हणून तुम्ही रागवलात, मला विधानसभेत ठोकलत. जिल्ह्यामध्ये एकही आमदार हा धर्मनिरपेक्ष आला नाही आणि कुठेतरी आमचं चुकलं अशी भावना हिंदू समाजामध्ये अनेक ठिकाणी मला ऐकायला मिळाली. किंबहुना बऱ्याच ठिकाणी माझ्यावर प्रचंड टीका झाली की ह्यांनी भगवा खाली घेतला आणि हिरवावरती नेला. मला विचारायचं असं आहे की एवढाच जर का धर्म प्रत्येकाला निवडणुकीच्या माध्यमातून दिसतो आणि आपल्या आपल्या धर्माविषयी प्रत्येकाला जर एवढा अभिमान असेल तर एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित माहिती कमी असू शकते, ज्यांना माहिती जास्त असेल त्यांनी जरूर सांगावं, पण कुठलाही धर्म एका साध्या उक्तीप्रमाणे चालतो की जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची संत समजावा देव तिथेची जाणावा. या उक्तीच्या पलीकडे मला वाटत नाही कुठला धर्म चालतो. न हिंदू धर्म चालतो, न इस्लाम चालतो आणि बुद्ध धर्म तर चालतच नाही. सगळे धर्म या उक्तीप्रमाणे चालतात. त्याची स्थापना या उक्तीप्रमाणे झालेली आहे. आपण इस्लाम धर्माचं बघितलं तर इस्लाम धर्मामध्ये ख्वाजा गरीब नवाज असं म्हटलं जातं. सगळ्या जगाला माहिती आहे की ख्वाजा गरीब असू शकत नाही, पण तरी सुद्धा त्याचं नाव घेताना ख्वाजा गरीब नवाज असं नाव घेतलं जातं, ख्वाजा आमिर नवाज असं नाव घेतलं जात नाही. मग जर हे सत्य आहे आणि धार्मिक पद्धतीने तुम्ही लोक मतदान करत आलेला आहात तर आज तुमच्यापैकी जेही रंजले गांजलेले आहेत त्यांच्याकडं हे राजकीय पक्ष आपलं म्हणून बघतात का? आणि जर हे आपलं म्हणून बघतात तर मग या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न का गंभीर झालेला आहे? या शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न का गंभीर झालेला आहे? गोरगरीब माणसांच्या घरी किती दिवसांनी पाणी येतं? गोरगरीब माणूस हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला जातो त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत त्याला 5 लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय सुविधा जो त्याचा हक्क आहे त्याला का मिळत नाही? शिक्षणाची अवस्था काय आहे? शहराची अवस्था काय आहे? तरुण मुलांना हाताला काम का नाहीये? मग याचा अर्थ असा आहे, एक तर जे लोक धर्माचा आधार घेऊन निवडणुका लढतात आणि जिंकतात, हे लोक धर्माचं पालन करत नाहीयेत. आणि हे असं असताना सुद्धा जे धर्माच्या नावावर मतदान करतात ते अजूनही ठिकाणावर यायला तयार नाहीयेत. आणि एक प्रकारे ज्याला आपण धर्माचा अपभ्रंश म्हणतो त्या अपभ्रंशाच्या पाठीमागे जाऊन त्या लोकांना मतदान करण्याचं काम चाललेलं आहे. आणि आजही महानगरपालिकेची निवडणूक आल्याच्या नंतर तोच प्रकार पुन्हा एकदा पुढे येताना दिसतोय. माझा वाद कुठल्या राजकीय पक्षाशी नाहीये, माझा वाद कुठल्या राजकीय पुढाऱ्याशी नाहीये, लोकप्रतिनिधीशी नाहीये. मला थेट जनतेलाच सवाल करायचा आहे
की तुम्ही जे करत आलेला आहात तो सत्यधर्म आहे का, आणि जर खरंच सत्यधर्म असेल तर मग तुमची कामं का होत नाहीयेत, मग तुमची कामं होत नाहीयेत आणि तरी पण तुम्ही म्हणणार असाल की हे योग्य आहे, तर मग तुम्ही धर्म पाळताय का? आणि जर तुम्ही धर्म पाळत नाही तर मग हिंदू धर्माचे लोक मंदिरामध्ये दर्शन कशासाठी करतात, मुस्लिम धर्माचे लोक मशिदीमध्ये नमाज कशासाठी पडतात, बुद्ध धर्माचे लोक बुद्ध विहारामध्ये दर्शनासाठी कशासाठी जात आहेत? हा अत्यंत सरळ आणि सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मला जनतेने द्यावं अशी माझी जनतेकडून अपेक्षा आहे. कारण इथली जनता माणुसकी, इथली जनता त्याग, काम ह्याच्याकडं दुर्दैवाने बघत नाही असं माझं म्हणणं आहे. फक्त धर्म एवढा एकच निवडणुकीचा अजेंडा असतो. कोणी हिंदूंच्या बाजूने, कोणी मुसलमानांच्या बाजूने, कोणी दलितांच्या बाजूने, अशाच निवडणुका होतात. पण मग जो प्रश्न मी विचारला की ज्यांना तुम्ही मतदान करता ते लोक संत वाङ्मयाच्या वाक्याप्रमाणे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची संत समजावा, देव तेचेची जाणावा, हे अंमलात आणतात का? आणि जर हे अंमलात आणत नसतील तर पुन्हा एकदा तुम्ही तोच गोंधळ करणार आहात का? मग तुम्ही जर तोच गोंधळ करणार आहात तर मग तुम्हाला महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही दुःख वाटायला येतं, मग ते पाणी असो, मग ते अनेक प्रश्न असो, गोरगरिबाला 10-10 लाख रुपयाचं कोविडमध्ये बिल येतं, त्याला कोणी येत नाही, हे तसंच तुम्हाला भोगावं लागेल. अरे हे तुमचं स्वतःचं चॉईस असेल, हे कोणी तुमच्यावर लादलेलं नसेल. आज सुद्धा या शहरामध्ये जवळपास 500 ते 1000 कोटी रुपये दरवर्षी खाजगी रुग्णालयांना याच्यासाठी देण्यात येतात की खाजगी रुग्णालयांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अखत्यारीत गोरगरीब लोकांना, सर्वसामान्य लोकांना 5 लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार द्यावेत. पण या शहरामध्ये एकाही गरीबाला, सर्वसामान्याला एकही खाजगी रुग्णालय मोफत उपचार दिल्याचं मला तरी माहित नाही. हा पैसा कुठे जातो? आणि जर हा पैसा कुठे जातो असं विचारून सुद्धा त्याचं उत्तर मिळणार नसेल, कुठला राजकीय पक्ष त्याच्याबद्दल बोलणार नसेल, मग हिंदूंचे आमदार, मुसलमानांचे खासदार, दलितांचे नेते हे कशाबद्दल आपल्याला या समाजाचे नेते मानतात आणि कशाबद्दल जनता त्यांना आपला नेता म्हणते, मला मुळात कळत नाहीये. एकही पुढारी या जन आरोग्याच्या बाबतीमध्ये ठराव घेण्याच्या पलीकडे काही केलेलं नाहीये. अजून सुद्धा शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चाललेल्या या योजनेच्या संदर्भामध्ये एकाही पुढाऱ्याने, एकाही माणसाने अट्टहास तरी केला की दाखवा तुम्ही एवढे पैसे खाजगी रुग्णालयांना दिले, तर मग हे कोणत्या पेशंटला मिळाले? अजूनही पेशंटची नावं बाहेर आलेली नाहीये. असं का? हिंदू पक्षांनी हिंदूंची नावं तरी बाहेर काढावी, MIMनी मुस्लिमांची नावं तरी बाहेर काढावी, वंचित बहुजन आघाडीने दलितांची तरी नावं बाहेर काढावी. गोरगरीब प्रत्येक पक्षामध्ये काम करणारे लोक आहेत, मांडणारे आहेत. रंजले गांजलेल्यांना मदत करणे, गोरगरिबांना मदत करणे हा जर धर्म आहे तर मग तुम्ही धर्माचं अनुपालन का नाही करत? आणि का म्हणून जनता सुद्धा या लोकांना वारंवार धर्माच्या नावाने मतदान करते? हा मोठा प्रश्न आहे. साधा तुम्हाला सांगतो, 1000 कोटी रुपये खाजगी रुग्णालयाला, ज्याचे पेशंट्स आपल्याला माहित नाही अशाला दिले जातात, पण घाटी रुग्णालयाला साधा व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्यामुळे कोविडमध्ये किती पेशंट गेले हे पत्रकारांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. किती रुपये लागतात एका व्हेंटिलेटरसाठी? मोठ्या मुश्किलीने 10 लाख रुपये लागतात. 1000 कोटी रुपये खाजगी रुग्णालयांना, ज्याचा पेशंट कोण आहे माहित नाही, आणि इथं गोरगरीब लोक घाटी हॉस्पिटलमध्ये जातात. एकाचाही जीव वाचत नाही कारण व्हेंटिलेटर नाही 10 लाख रुपयाचा. आज तिथे 1000 कोटी देण्यापेक्षा इथे 100 कोटी जरी दिले असते तर घाटी रुग्णालयाची अवस्था ती नसती जी आज आहे.
वाचले असते. कोणी घेतले यांचे जीव? कोणी घेतले? मी परत सांगतो, मी पुढाऱ्यांना नाही काही बोलणार. मी हा प्रश्न जनतेला विचारतोय, कोणी घेतले तुमचे जीव? तुम्हीच तुमचे जीव घेतले. कारण तुम्ही अशा लोकांना मतदान करत आलेला आहात ज्यांचं तुमचं म्हणणं आहे की धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे, पण या तथाकथित धार्मिक लोकांचं आज त्यांच्या धर्मातल्या का होईना रंजल्या गांजलेल्यांना कुठली मदत होत नाहीये हे सिद्ध झालेलं आहे. आणि वारंवार हे होत राहील जोपर्यंत या शहरातले लोक विकासाच्या बाजूला उभं राहणार नाहीत, जोपर्यंत जे गंभीर प्रश्न आहेत त्याच्याकडे माणुसकीच्या नात्याने बघणार नाही. आणि त्यामुळे मी शहरातल्या जनतेला प्रश्न तर विचारलेलाच आहे, मला याचं उत्तर शहरातल्या जनतेने द्यावं अशी माझी जनतेला अपेक्षा आहे, विनंती आहे. माझ्या नावाने कितीही खडे बोल केले आणि किती वाटेल तितकं बोललात की ह्याच्यामुळे असं झालं, ह्याच्यामुळे तसं झालं. मी एक गोष्टीच तुम्हाला आठवण आणून देतो की मी तो आहे ज्यांनी तरुण मुलं ज्या वेळेला मरत होती त्यावेळेला 1.5 वर्ष निवडणुकीला बाकी असताना विधानसभेचा राजीनामा दिला. आणि मला उत्तम इंग्रजी बोलता येते, उत्तम हिंदी बोलता येते, मी प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीने करतो म्हणून मी लोकसभेसाठी उभा राहिलो. खैरेंनी 25 वर्षात काय केलं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, जनतेला माहिती आहे. पण फक्त धर्माच्या नावावर ते निवडून येत गेले. मी फक्त प्रयत्न केला की विकासाच्या नावावर सुद्धा मतदान झालं पाहिजे. तो माझा प्रयत्न फसला. पण मग हे नाही नाकारता येणार की मी डेड बॉडीज बघून जेव्हा विधानसभेत काहीच होत नव्हतं तेव्हा माझ्या पदाचा त्याग केलेला आहे. नगरसेवक होण्यासाठी लोक काय वाटते ते करतात. मी आमदार होतो, मी सोडून दिलं. लोक म्हणतात 9 नगद 13 उधार असतो, हातातलं सोडून पळत्याच्या पाठीमागं पळू नका. मी पळत्याच्या पाठीमागं पळालो नाही, पण जेव्हा हातात असलेलं उपयोगाला आलं नाही त्यावेळेला मी सोडलेलं आहे. आणि नंतर ज्या वेळेला प्रसंग असा आला की लोकसभेला फक्त आणि फक्त एकाच विषयावर निवडणूक चाललेली होती, त्यावेळेला मी पुढे आलो. इम्तियाज जलील यांनी शेवटच्या दिवशी अर्ज भरलेला आहे. इम्तियाज जलील पहिला अर्ज भरलेला नव्हता, त्यांनी शेवटच्या दिवशी अर्ज का भरला हा मोठा प्रश्न आहे. कुठेतरी राजकारणाला वळण लागावं, हिंदू मुसलमान व्हावं आणि पुन्हा एकदा खैरे निवडून यावे याच्या पाठीमागे हा डाव तर नसावा. ज्या खैरेंनी काहीच केलं नाही, फक्त हिंदूंचं नाव घेऊन जन्मभर खासदार राहिले, पुन्हा खासदार होण्यासाठी दंगली घडवायच्या, वादावादी करायची, हा प्रयोग त्यांनी केला तर नसावा. आणि कदाचित ते मग यशस्वी झाले असते, पण 3,000 मतांनी मागे राहिले. जर इम्तियाज जलील उभे नसते, मी तुम्हाला 200% सांगतो, मी खैरेनं 2 लाख मतांनी पाडला असता. आणि हे कोणी नाकारू शकत नाही. हे झालं राजकीय. मात्र मी प्रश्न जो विचारलाय त्याचं मला उत्तर जनतेकडून अपेक्षित आहे की तुम्ही जर खरंच धर्म पाळताय आणि धर्मासाठी तुम्ही निवडणुकांमध्ये मतदान करताय तर धर्म तो नाहीये की रामाचं नाव सांगायचं आणि पेट्रोल 150 रुपयाला विकायचं. नाही परवडत गरीब माणसाला. धर्म तो नाहीये की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, क्रांती चौकातल्या पुतळ्याबद्दल शिरवाद करायचा, पण त्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा जर एखादा गरीब माणूस बांधायला लागला तर त्याच्यावर तुमचे पोलीस पाठवायचे, त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे. हा धर्म असू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा उभा करायचा ठरला, त्याच्यावर पोलीस पाठवतात. हा धर्म असू शकत नाही. खरा धर्म काय आहे तो समजला पाहिजे. आणि खरा धर्म हा रंजले गांजलेल्यांची मदत करणे, ख्वाजा गरीब नवाज असतो. मुसलमानांना पण सांगतो, तुम्ही कधी ऐकलं का की कधी मोठ्या माणसाचं कौतुक झाले, गरीबाचाच विचार केलेला आहे इस्लामने सुद्धा.
आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की त्या खऱ्या धर्माचं जर पाठराखण तुम्ही करत असाल तरच हे ठीक आहे, नाही तर तुमचं वाटोळ निश्चित आहे. स्वतःला सावरा. सर तुम्ही आताच सांगितलं की मग याच्यामध्ये ज्या योजना आहे सरकारच्या असतात त्याच्यात सरकार आणि लोकप्रतिनिधी कमी पडतायत का, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? माझं स्पष्ट म्हणणं आहे की धर्माच्या नावावर निवडणुका होतात तर बघ खऱ्या धर्माचं पुरस्कार का होत नाही, पण लोकप्रतिनिधी कमी पडतायत, कोण कमी पडतंय हा जनतेने विचार केला पाहिजे. पण मुद्दा एवढा नक्की की ज्या धर्माच्या नावावर हे लोक निवडून येतात त्या धर्मावरचे लोक सुद्धा आज या शहरामध्ये त्रस्त आहेत आणि धर्मामध्ये कोणीही त्रस्त असू शकत नाही, म्हणून धर्माची स्थापना झाली आहे. आपण काय पर्याय देणार का मग आता? मला पहिल्यांदा हा प्रश्न जनतेला विचारायचा आहे. तुमच्या माध्यमातून मी हा विचारतोय. मला याच्यावर जनतेची प्रतिक्रिया पाहिजे. मी काय चुकीचं बोलतोय? मला जनतेने जर प्रतिक्रिया दिली की तू चुकीचं बोलत नाहीयेस तर निश्चित मी याला पर्याय देईन, निश्चित देईन. माझी माणसं म्हणजे तुम्ही जनतेची भेट घेणार आहात का? मी तुमच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधायचा प्रयत्न केलेला आहे आजच. मी प्रत्येक माणसाला नाही भेटू शकत, मात्र तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. माझी विनंती आहे पत्रकारांना, माझी जी भूमिका आहे ती पोचवा, लोकांना जागृत करा. धर्माच्या अपभ्रंशापेक्षा खऱ्या धर्माचा पुरस्कार करणाऱ्यांना सहकार्य करा. आणि खऱ्या धर्माचा पुरस्कार म्हणजे लोकांचं कल्याण. आणि जर तेच होणार नसेल तर मग कोणत्या धर्माचा पुरस्कार आपण करतोय हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. चंद्रकांत खैरेंचं सांगितलं तुम्ही माझी खासदार ते सध्याचे रनिंगचे खासदार इम्तियाज जलील हे कुठेतरी म्हणजे जनतेच्या सेवेत कमी पडले आहात का? मी आता तुम्हाला सांगितलं हे मी सांगणार नाही. जनतेने त्याचा विचार करावा की कमी पडलेत का नाही पडलेत. का पाणी प्रश्न आहे, जन आरोग्यामध्ये का बेनिफिट होत नाही, का हे लोक प्रश्न विचारत नाही की जन आरोग्याचे पेशंट ज्यांना हजार हजार कोटी रुपये तुम्ही दिलेले आहेत असं तुमचं म्हणणं आहे ते कोण आहेत? गरीब हिंदूही आहेत, गरीब मुसलमानही आहेत, गरीब दलितही आहेत. काय यांचे तथाकथित पक्ष या जन आरोग्याच्या पेशंटचे नावं दिले पाहिजेत असा आग्रह धरत नाही. नुसतं एखादा डीपीडीसी मध्ये ठराव केल्याने आणि नंतर विसरून जाण्याने काहीही होणार नाही. अंमलबजावणी काय झाली आहे याचा विचार झाला पाहिजे. मी शेवटी कोर्टात गेलो, पण कोर्टामध्ये मला 2 लाख रुपये डिपॉझिट कोर्टाने मागितले. माझी परिस्थिती नसल्यामुळे मी चूप बसलो, मला नाही नेता आलं पुढं. मी अनेक पुढाऱ्यांना सांगितलं माझी आज परिस्थिती नाहीये, तुमची आहे. तुम्ही जर नाही विचारू शकत शासनाला, कोर्टामध्ये 2 लाख रुपये डिपॉझिट कोर्टाने मागितले, भरा, कोर्ट निर्णय घेऊ द्या. कोणी पुढे आलं नाही. आज गरीब माणूस कोविडमध्ये असू दे का साध्या साध्या अगदी डिलिव्हरीचं पेशंट असू दे किती पैसे भरतो? आहे का परिस्थिती त्याची पैसे भरायची? जेव्हा योजना आहे त्या योजनेचा वापर का नाही होत आणि का नाही याच्याबद्दल प्रश्न विचारला जातो. आणि विचारायचाच नसेल आणि लोकांना पुन्हा म्हणायचं असेल की हे आमच्या धर्माचे म्हणून आम्हाला यांना मतदान करायचंय, पण जनतेचा उद्या काय होणार आहे? आज जे वाटोळं चाललंय ते जन्मभर होत राहणार, पिढ्यानपिढ्या होत राहणार. याला दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. मागील डीबीडीसीची मीटिंग झाली होती, त्याच्यामध्ये जे काही मागण्या होते लोकप्रतिनिधीचे ते कुठल्याही संदर्भात किंवा हे इतर विषय संदर्भात मागण्या होते. हे राजकारणी लोक असे विषय काढून जे विकासाचे मुद्दे सोडून देतात, तुम्हाला असं वाटतंय का? मला वाटतं की लोकांनी कोणी काही जरी बोललं तरी स्वतःचा विचार करावा. कारण राजकीय किंवा इतर कुठल्याही प्रभावामुळे जर लोक चुकली तर त्याचा फटका लोकांना बसतो. आज पेट्रोल वाढले, शेतकरी वर्ग त्रस्त आहे कारण 1600 रुपयाला खताची बॅग झालेली आहे. हा प्रॉब्लेम कुठल्या राजकीय पक्षाला येत नाही, सर्वसामान्याला येतो. कारण पुढाऱ्यांच्या गाड्या शासनाच्या खर्चावर नाही तर कंत्राटदाराच्या खर्चावर चालतात, गरिबाच्या गाड्या स्वतःच्या खर्चावर चालतात. त्यामुळे गरिबांनी
सर्वसामान्य माणसांनी हा विचार करू नये कोण काय बोलतंय, त्यांनी हा विचार करावा की कोण आपल्यासाठी काय करतंय. कोण काहीही बोलेल, कोण काहीही बोलणार नाही, तो त्याचा प्रश्न राहिला. तुम्हाला काय आहे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे, असं माझं जनतेला आव्हान आहे. मग आता तुम्ही जनतेला असं आवाहन करताय, तुम्हाला असं वाटतंय की धर्मराजनीती चालू आहे इकडे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, तुम्हाला असं वाटतंय? धादांतपणे तोच प्रचार आहे. कारण की दर निवडणुकीमध्ये 20 वर्ष पहिले शिवसेना होती, आता MIM आहे, तर असं वाटतंय का तुम्हाला की धर्म राजनीती सध्या चालू आहे? धर्माचं राज्य चालू नाहीये, धर्माचा वापर करून राज्य चालू आहे. धर्माचं राज्य जर असतं तर संत वाङ्मयाच्या उक्तीप्रमाणे गोरगरिबाचं कल्याण असतं. रामराज्य कशाला म्हणायचं? रामाच्या काळात 1600 रुपयाला खत नव्हतं. कशाबद्दल नाव घेतायत आणि कशाबद्दल हे म्हणतायत की हे नाही, हे हिंदू आहे. व हिंदूंच्या शेतकऱ्याला 1600 रुपयाला खत कसं काय? रामराज्यामध्ये ज्या रामाचं नाव घेऊन आज लोक राजकारण करतायत, त्यावेळेला प्रजा सुखी होती म्हणून आजही रामराज्य हे वाक्य वापरलं जातं. मग का नाही हे रामराज्य? का बरं आम्हाला हे सगळं करावं लागतं जे आम्हाला करायचं नाहीये? उद्या काही दिवसानंतर मी शेतकऱ्याला सांगत असतो, एक खत येईल बाजारामध्ये ज्याचं नाव असेल जय बजरंगबली खत आणि किंमत असेल 2000 रुपये. पेट्रोल पंप असेल जय श्रीराम पेट्रोल पंप, पेट्रोलची किंमत असेल 200 रुपये प्रति लिटर. कसं होणार आहे? हे रामराज्य आहे का? रामाचं मंदिर बांधलं म्हणून आम्हाला मतदान करा. रामाचं मंदिर बांधलं, धन्यवाद आहेत. रामाचं मंदिर का बांधावं लागतं? कारण रामाला पूजनीय समजला जातात. रामाला पूजनीय का समजलं जातं? कारण राम हा प्रजान्मुख होता. प्रजेसाठी स्वतःची आदर्श असलेली, जिने आगडी परीक्षा पास केली अशा सीताबाईला त्यागलं, त्याला राम म्हणतात. म्हणून रामाची पूजा होते. व जर आम्ही त्यामुळे रामाची पूजा करतो तर तुम्ही रामासारखं वागा. रामाचं नाव दाखवून तुम्ही सत्तेत जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे गावाकडे जे सोंगाडी असतात, कोणी महादेवाचं रूप घेऊन येते, कोणी कशाचं रूप घेऊन येते, त्याच्यात तुमच्यात काय फरक आहे असं विचारलं तर काय चुकलं? चलो थँक्यू सर. एक शॉर्ट बाईट द्या सर आम्हाला.